मराठी नाही बोलो, मराठी बोलो. माझं गाव आहे चिंचाळा ग्रामपंचायत आहे नागाळासी. आमच्या इथं नळ आणि नळाला तोट्या लागून 6 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला, पण अजूनही त्याला एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी टाक्यांचे कामं सुरू आहे, पण अजूनपर्यंत पण ती योजना कधी पूर्ण होईल त्याच्याबद्दलचं ग्रामपंचायतही सांगत नाही आणि जिल्हा परिषदही सांगत नाही, कोणीच सांगत नाही. तर ही परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. मी माझ्या गावात बघतो म्हणून मी आता माझ्या गावात मांडतो. ठीक आहे. ज्यांना माहिती आहे. माझ्या मी 2 गावांमध्ये काम करतो, तुळसणी आणि तामाणी म्हणून संगमेश्वर तालुक्यात. दोन्ही गावांमध्ये जसं यांनी सांगितलं, पाईप फिटिंग झालेले आहेत, नळ लावले आणि 2 वर्ष चालू नसल्यामुळे सगळे नळ आता तुटून गेले. दुसरे त्यांनी PNC आपले पाईप आणले होते काही तुळसणी गावामध्ये, ते पाईप टाकून झाले, पण त्याच्यामध्ये काही आता ते पूर्वारून निघाल म्हणजे घडा आहे ना पाहिजे, घडा लागतात खाली, त्याच्यात घडलेले नाही. दुसरे जे तामाणी म्हणून गाव आहे, तिथे आपण म्हणतो मराठीत एक म्हणे, आडात नाही तर पोरात खूप नाही येणार. पाण्याचा स्रोत बळकटीकरणाचा कुठेही त्याच्यामध्ये प्रयत्न केला नाही. ज्या होते नळ विहीर होती तीच फक्त दुरुस्ती केली आणि दाखवली की आता हे विहीर आम्ही बांधतो. अशा पद्धतीचे प्रकार झालेले आहेत. नमस्कार सर्वांना. मी आहे गडचिरोली जिल्ह्यावरून आलेली आहे आणि मी ॲक्च्युली ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण आत्ता सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून पण आहे आणि याच्यामध्ये सुद्धा महिला राष्ट्र आंदोलनामध्ये तालुका संघटनेवर काम पाहते. मी जलजीवन मिशन योजनांवर काम करते किंवा महिलांच्या आरोग्यावर आम्ही संघटित त्याच्यावर काम करते. पण माझ्याकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे सावरगाव घेतलेलं आहे, तर हे आदिवासी जिल्हा आणि तिथे पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही. म्हणजे इतकी भीषण टंचाई आहे. तिचे ग्रामपंचायतच्या ज्या आता सरपंच आहेत वृंदाताई मडावी यांनी वारंवार आमदारांना खासदारांना पत्र दिलेले आहे आणि जिल्हा परिषदला प्रस्ताव पण दिलेला आहे त्यांनी की आमच्याकडे बिलकुल पाण्याची व्यवस्था नाही आहे. तर गावोगावी हे जलजीवन मिशन योजना जी सुरू झालेली आहे, तर ही आमच्या गावाला पण ती योजना मंजूर करावी. तर शासनाकडनं प्रशासनाकडनं अशा काही गोष्टी येत होत्या की तिथे लोकसंख्या कमी पडत आहे. तुम्ही जर पाहिला तर तिथे येऊन जर बघितला तर तिथे खडक जास्त आहे आणि भूगर्भामध्ये खडक असल्यामुळे तिथे पाणी लागत नाही आणि आजूबाजूला पाण्याचे स्रोत फार कमी म्हणजे पाण्याचे स्रोतच नाही आहे. तर त्यांनी मला वाटते 10 वर्ष तरी झाले असतील, किमान 10-12 वर्ष जे आधीचे सरपंच होते ते सुद्धा खूप मागणी करत आले, मंत्रालयापर्यंत ते लोक येऊन गेलेले आहेत, तरी पण तिथे पाणी नाही आहे. मग आता म्हणजे आम्ही तिथे जाऊन काम करत राहतो, पण अजूनही तिथे जे आपल्या जिल्हा परिषदेचे CO येतात किंवा जे कर्मचारी येतात त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या जात आहेत. आता निवडून आलेले आमदार आहेत, आता निवडून आलेले खासदार आहेत, त्या खासदारांपर्यंत सुद्धा ते वारंवार पाठपुरावा करत आहेत, पण अजूनपर्यंत तिथे अजूनही व्यवस्था झालेली नाही आहे. मला असं वाटतं की या माध्यमातून म्हणजे आम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून म्हणजे जिथे जिथे पाण्याची सोय नाही आहे, ॲक्च्युली सोय झालेली आहे तिथे सुद्धा कमतरता आहे, तिथे सुद्धा जलजीवन मिशन रगडलेली आहे. पण आणखी परत एक विचार केला तर जिथे पाण्याची भीषण टंचाई आहे त्या भीषण टंचाईवर सुद्धा शासनानं अजूनपर्यंत ऍक्शन घेतलेलं नाही आहे आणि ते 10-15 वर्षापासून ते लोक पाण्यासाठी भांडत आहेत. तर या माध्यमातून सुद्धा तिथे त्या सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेली जी गाव आहे, आदिवासी गाव आहे, त्या आदिवासी गावाला नक्की तिथे पाणी मिळावं, मला एवढं सांगावं असं वाटेल. धन्यवाद. हो, मी मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यातलं लोहारा तालुक्यातलं भोसगा नावाचं गाव. तर तिथली जर तुम्ही आकडेवारी जर बघितलात तर आत्ता शासनाच्या JJMच्या पोर्टलवरती 80% नळाचं कनेक्शन पूर्ण आहे असं त्यांच्या पोर्टलवरती ऑनलाईनच्या रिपोर्टमध्ये आहे. आणि प्रत्यक्षात जर बघितलात तुम्ही तर गावात अजून अंतर्गत पाईपलाईनचं कामच अर्धवट आहे. म्हणजे किती विरोधाभास आहे. पाईपलाईनचं कामच झालं नाही, 80% नळ कनेक्शन पूर्ण आहे असं शासन सांगते. म्हणजे हा विरोधाभास आहे. राजेश कैलास लिंगायत, माझं गाव आहे किटाळी, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. माझ्या ग्रामपंचायतमध्ये किटाळी आणि आकापुरी 2 गाव आहेत. 1 वर्षापासून नळ लागलेले आहेत प्रत्येक घरी, पण अद्यापही नळाला पाणी आलेलं नाही. नमस्कार सर्वांना. माझं नाव जयश्री कुंबळे आहे. मी प्रॉपर नागभीडला राहते. नागभीड तालुका, जिल्हा चंद्रपूर. नागभीड जिल्हा समन्वयकच म्हणून मी काम करते महिला राज्यसत्ता आंदोलनाचं.
आणि नागभीड तालुक्यामध्ये माझ्याकडे गेले 25 वर्षापासून मी त्या तालुक्यामध्ये काम करते आणि काम करत असताना 2 वर्षापासून पाण्यात जलजीवन मिशनवरती काम करते. तर जे नागभीड तालुक्यातील खडकी हे गाव आहे, ती 469 लोकसंख्येचं गाव आहे आणि कुटुंबसंख्या ही 120 आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये आणि आदिवासी गाव आहे, तिथे जलजीवन मिशनचं काम सुरू असताना फक्त तिथे पाईपलाईन आहे, अर्धवट आहे, फक्त पाईप टाकलेले खंबे आहे आणि त्याला टोट्या मात्र बसलेल्या अजूनही नाही आहे. विहिरीचं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे, म्हणजे एक हात मारलं म्हणजे पाय तर सोडून द्या, हात मारलं तरी पडण्याच्या अवस्थेत आहे. जे पंप हाऊस आहे ते सुद्धा पूर्ण कचऱ्यामध्ये आहे. टाकीचं काम सुद्धा पूर्ण एक खांबच उभे केलेले आहे. म्हणजे लोकांना मार्च ते जूनपर्यंत जुलैपर्यंत पाण्याची भीषण टंचाई जाते. लोकांची खूप मोठी आतुरता आहे आणि पाहणी केली असता एवढं म्हणजे निवेदन सुद्धा देऊ नये. जे पाणी पुरवठा विभाग आहे तालुक्याला तिथं जाऊ नये, त्यांच्याकडे आश्वासन येतात, कंत्राटदारांचे नाव नाही माहीत, ग्रामपंचायत हस्तक्षेपच नाही. म्हणजे असं पाहिलं तर एक भीषण म्हणायला हरकत नाही. परत ढोरपाई हे ग्रामपंचायत आहे, तिथे सुद्धा 3 गाव गट ग्रामपंचायत, तिथे सुद्धा म्हणजे तीच अवस्था आहे की पाईपलाईन निकृष्ट दर्जाची, तोट्या लावल्या आहे परंतु विहीर बरोबर नाही आहे. म्हणजे असं ते आहे. आणि ढोरप्याला जे आहे प्रादेशिक नळ योजना आहे आणि तिथे सुद्धा अर्ध्या गावाला पाणी मिळतोय तर अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही. असे जे पहारणी आहे, मौशी आहे, म्हणजे असे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील भरपूर गावं आहे असे की त्याच्यापासून वंचित आहेत आणि लोकांनी जेव्हा मागावे तर कोणाकडे मागावे, लोकांना कोण ठेकेदार आहे, कंत्राटदार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. कारण त्याच्यामध्ये पंचायत समितीकडे गेलं, निवेदन दिलं तर त्याचं सुद्धा पाठपुरावा म्हणजे त्याचा म्हणजे निरोपच आपल्याला येत नाही. आत्ता कालच आम्ही बसलेलो ग्रामपंचायतला, म्हणजे आज इकडे येण्याचं काल ग्रामसभा होती आणि तिथे प्रशासक आहे खडकीमध्ये आणि खडकीमध्ये प्रशासक असल्यामुळे परत लोकांना कोणाला म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे सरपंचची बॉडी नसल्यामुळे प्रशासकाजवळ जाण्याचं सुद्धा त्यांची म्हणजे हिंमत किंवा कोणा म्हणजे कुठपर्यंत जावं, कारण गावातही रोज प्रशासक नसतात आणि प्रशासक नसल्यामुळे येत नसल्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये तारांबळ होत आहे. हे असं एक असल्यामुळे कुठं जेव्हा मागावं हे माझं एक पत्रकार परिषदेमध्ये एक पुढे हा मुद्दा जावा आणि लोकांना जे तळमळ पाण्याची आहे, हर घर नल आणि नल से जल म्हणतोय पण ते कुठेतरी पूर्ण विस्कळीत होत आहे आणि ते मिळालं पाहिजे हेच आपल्याकडनं अपेक्षा आहे.